ग्रोसरी शॉपिंग इन जर्मनी काहीच वेगळं नाही आहे जे शॉपिंग आपण दुसऱ्या जागेवरून करतो. पण जर तुम्ही नवीन असाल जर्मनीमध्ये, तर इथे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक्सप्लोअर करायला किंवा तुम्हाला डिस्कवर कराव्या लागतील स्वतःहूनच. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अ कंप्लीट गाईड टू अ जर्मन सुपरमार्केट. तुम्ही जर इथे नवीन असाल किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल जर्मन सुपरमार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करण्याचा, तर हे गाईड तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो लेट्स स्टार्ट विथ द क्लासिक सुपरमार्केट्स. तर सगळ्यात बेसिक आणि कॉमन सुपरमार्केट स्टोअर्स कोणते आहेत जर्मनीमध्ये? एडेका. तर एडेका ही जर्मनीमध्ये सगळ्यात मोठी किंवा लार्जेस्ट सुपरमार्केट चेन आहे विथ अप्रॉक्सिमेटली 4100 स्टोअर्स ऑल ओव्हर जर्मनी. आणि खूप व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स एडेकामध्ये तुम्हाला मिळतात. फॉर एक्झाम्पल, प्रोडक्ट्स रेंजिंग फ्रॉम डिफरंट फ्रूट्स, व्हेजिटेबल टू डिफरंट काइंड ऑफ टीज टू अ व्हरायटी ऑफ हायजीन प्रोडक्ट्स, म्हणजे हेअर केअर प्रोडक्ट्स, बॉडी केअर प्रोडक्ट्स, स्किन केअर प्रोडक्ट्स. मोस्टली सगळ्या एडेकामध्ये एक फ्रोझन सेक्शन पण असतं जिथं तुम्हाला फ्रोझन मीट, फ्रोझन पिझ्झाज, फ्रोझन फूड हे सगळं मिळतं. आणि सिरियल्स आणि स्नॅक्सचं पण एक खूप मोठं सेक्शन असतं एडेकामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कॉमन ग्रोसरी स्टोअर किंवा सुपरमार्केट जे जर्मनीमध्ये आहे ते म्हणजे रेव. तर रेव हे सेकंड लार्जेस्ट सुपरमार्केट किंवा ग्रोसरी स्टोअरचं चेन आहे जर्मनीमध्ये विथ अप्रॉक्सिमेटली 3300 स्टोअर्स ऑल ओव्हर जर्मनी. सो रेवे आणि इडेकामध्ये खूप सिमिलर रेंज ऑफ प्रोडक्ट्स मिळतात. प्राईस पॉईंट पण बऱ्यापैकी खूप सिमिलर असतं. म्हणजे दोन्ही स्टोअर्समध्ये अगदी मिड रेंज प्रोडक्ट्स मिळतात वेन इट कम्स टू द प्राईस पॉईंट. मग तुम्ही विचाराल दोघांमध्ये डिफरन्स काय? तर ह्या दोन्ही सुपरमार्केट्समध्ये त्यांचे त्यांचे डिफरंट इन हाऊस ब्रँड्स पण असतात. फॉर एक्झाम्पल, रेवेचा इन हाऊस ब्रँड आहे या आणि एडेकाचा इन हाऊस ब्रँड आहे गुड उन गुनस्टेश, म्हणजे गुड अँड चीप. तर हे इन हाऊस ब्रँड्सचं युजली कसं असतं ना, ते मोस्टली ड्यूब्स असतात ऑफ अदर हाय एंड ब्रँड्स आणि त्याचे प्रोडक्ट्स युजली बाकी ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सपेक्षा चीप भेटतात, बट क्वालिटी वाईज काफी सिमिलर असतात. तर हे झाले आपले बेसिक सुपरमार्केट्स. पण मग तुम्ही विचाराल की मला असं एखादं मार्केट हवं आहे की जिथे मला एकाच ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी मिळतील. तर त्याच्यासाठी इथे हायपर मार्केट्स असतात. तर आपला 2 नंबरचा पॉईंट आहे हायपर मार्केट्स. तर मोस्ट पॉप्युलर हायपर मार्केट्स जर्मनीमध्ये कोणते आहेत? तर रियाल आणि कॉफलँड हे मोस्ट पॉप्युलर किंवा खूप फेमस हायपर मार्केट्स आहेत जे जर्मनीमध्ये अवेलेबल आहेत. तर मी पर्सनली रियालमध्ये कधी गेले नाही आहे, पण बेस्ड ऑन माय एक्सपिरियन्स ऑफ व्हिजिटिंग कॉफलँड मी सांगू शकते की हे जे हायपर स्टोअर्स असतात ना, हे खूप मोठे स्टोअर्स असतात वेन इट कम्स टू द साईज. आणि खूप साऱ्या गोष्टी किंवा खूप रेंज ऑफ प्रोडक्ट्स तिथे अवेलेबल असतात. तुम्ही हे इमॅजिन करू शकता इंडियामध्ये डीमार्ट असल्यासारखं. पण हे खूप इझिली वॉकेबल आणि खूप इझिली एक्सप्लोरेबल पण असतात. आणि हे जे हायपर मार्केट्स असतात ना, इथे फक्त ग्रोसरीज नाही मिळत, तर मिसलेनियस सामान पण भरपूर मिळतं. जसं की बरेचसे कुकिंगचे युटेन्सिल्स किंवा कुकिंगचे आयटम्स जे तुम्हाला लागतात ते तुम्ही इथं घेऊ शकतात. किंवा बरेचसे इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस किंवा स्मॉल कन्झ्युमर प्रोडक्ट्स, जसं की झालं तुमचं मिक्सर, तुमचं टोस्टर किंवा तुमचं ब्लेंडर, असे भरपूर सारे प्रॉडक्ट्स इथे तुम्हाला हायपर मार्केट्समध्ये मिळू शकतात. आणि प्राईस पॉईंटनी बघायला गेलं तर हे हायपर मार्केट्स सुपर मार्केट्सपेक्षा थोडे कॉस्टली असतात, पण ते तरीही खूप अफोर्डेबल असतात. पण आता खूप सारे लोक इथे असे असतात की ज्यांना बजेटमध्ये शॉपिंग करायचं असतं. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट्स असतात ज्यांच्याकडे स्पेसिफिक बजेट असतं. तर तुम्ही म्हणाल की बजेटमध्ये शॉपिंग करायचं असेल तर आम्ही कुठं जायला पाहिजे? तर 3 नंबरचे स्टोअर्स जे इथे खूप कॉमनली असतात त्यांना म्हणतात डिस्काउंट स्टोअर्स किंवा डिस्काउंटर्स. आणि हे स्टोअर्स ॲक्च्युली तुमचे बेस्ट फ्रेंड्स बनू शकतात. स्पेसिफिकली जर तुम्ही एखाद्या बजेटवर असेल तर तुम्हाला हे स्टोअर्स खूप आवडणार आहेत. कारण ह्या स्टोअर्समध्ये भरपूर डिस्काउंट स्कीम्स वगैरे चालू असतात. आणि प्रोडक्ट्स इथं जे अवेलेबल असतात ते प्राईस पॉईंटमध्ये पण खूप कमी असतात. तर जर्मनीमध्ये भरपूर सारे डिस्काउंटर्स अवेलेबल आहेत. पण मोस्ट फेमस डिस्काउंटर किंवा ज्यांनी ॲक्च्युली हे डिस्काउंट स्टोअर स्टार्ट केलं ते म्हणजे अल्डी. आता अल्डीमध्ये पण 2 स्टोअर्स आहेत, अल्डी नॉर्ड आणि अल्डी झूड. तर लिगली हे दोन्ही सेपरेट ग्रॉसरी एंटिटीज आहेत. पण मोस्ट ऑफ द प्रोडक्ट्स या दोन्ही स्टोअर्समध्ये खूप सिमिलर आहेत. फरक फक्त एवढाच आहे की अल्डी नॉर्ड कवर्स द नॉर्दर्न साइड ऑफ द जर्मनी आणि अल्डी सूड कवर्स द सदर्न पार्ट ऑफ द जर्मनी. Another discounter that we have today is Lidl. The Lidl is very much similar to Aldi.
प्राईस पॉईंट वाईज आणि प्रॉडक्ट रेंज वाईज पण खूप सिमिलर प्रॉडक्ट्स आणि प्राईस रेंज पण ह्या दोघांची बऱ्यापैकी सिमिलरच आहे. तो तुम्ही अल्डी किंवा लिडल ह्या दोन्हीपैकी कुठल्याही स्टोअरला चूज करू शकतात. पण माझं पर्सनल फेवरेट डिस्काउंट स्टोअर किंवा डिस्काउंटर आहे दॅट इज पेनी. आय ॲब्सोल्युटली लव्ह पेनी. आय पर्सनली फील की पेनीमध्ये जे प्रोडक्ट्स आहेत ते क्वालिटी वाईज थोडे जरा जास्त चांगले आहेत अल्डीपेक्षा किंवा लिडलपेक्षा, आणि प्राईस पॉईंट पण खूप सिमिलर आहे ॲज कम्पेअर्ड टू अल्डी आणि लिडल. ऑल्सो पेनी इज अ चाइल्ड कंपनी ऑफ रेवा. आणि पेनी सोडून अजून एक खूप फेमस डिस्काउंटर स्टोअर म्हणजे नेटो, जे की मोस्टली ओन्ड बाय एडेका. तर हे काही डिस्काउंटर्स आहेत जे जिथे शॉपिंग करायला मला पर्सनली खूप आवडतं. अजून पण बरेच डिस्काउंट स्टोर्स आहेत जसं की नॉर्मा वगैरे, पण मी पर्सनली कधी त्या स्टोर्समध्ये गेलेले नाही आहे, सो मला तिथली एवढी आयडिया नाही आहे. आणि डिस्काउंटर्सची एक गोष्ट म्हणजे हे स्टोर्स बाकीच्या सुपर मार्केट्स किंवा हायपर मार्केट्स एवढे एस्थेटिकली प्लीजिंग नसतात. आणि याचं कारण मला जे वाटतं म्हणजे हे खूप अफोर्डेबल स्टोर्स आहेत, त्यामुळे हे लोक त्याच्या एस्थेटिक फॅक्टरकडे जास्त लक्ष देत नाही. अँड आय गेस दॅट इज हाऊ दे कीप देमसेल्व्स अफोर्डेबल. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं ना की सुपर मार्केट्समध्ये त्यांचे इन हाऊस ब्रँड्स असतात, तसं डिस्काउंट स्टोर्समध्ये पण त्यांचे इन हाऊस ब्रँड्स असतात जे युजली खूप खूप चिपर असतात दॅन अदर ब्रँड्स. ते मोस्टली ड्यूब्स असतात ऑफ अदर ब्रँड्स. 4 नंबरचे मार्केट्स म्हणजे बायो मार्केट्स. सो इथे जर्मन पीपल ते खूप कॉन्शियस आहेत अबाउट एन्व्हायरमेंट. दे आर रिअली बिग ऑन बायो प्रोडक्ट्स. सो इथे स्पेसिफिकली डेडिकेटेड बायो स्टोर्स असतात. 2 खूप फेमस स्टोर्स जे मला पर्सनली माहिती आहेत ते म्हणजे एल नॅचुरा अँड डेन्स बायो मार्केट. आणि हे सोडून प्रत्येक सिटीमध्ये असे छोटे मोठे भरपूर सारे बायो स्टोर्स असतात, जिथे जाऊन पण तुम्ही बायो प्रोडक्ट्सची किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सची शॉपिंग करू शकता. तर ह्या बायो स्टोर्समध्ये युजली सगळे प्रोडक्ट्स खूप ऑर्गॅनिक असतात. तर लिटरली फ्रेश ब्रेड, चीज, कॉफी, वाईन, इवन फ्रोझन पिझ्झा अँड इवन स्किन केअर पण इथे ऑर्गॅनिक मिळतं. आणि प्राईस पॉईंट बघायला गेलं तर युजली बायो स्टोर्सचे प्राईस पॉईंट खूप हायर साईडवरती असतात. आणि फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स जर तुम्ही घ्यायला गेला बायो स्टोर्समध्ये तर ते ॲज कम्पेअर्ड टू अदर सुपर मार्केट्स किंवा हायपर मार्केट्स एक्स्ट्रीमली कॉस्टली मिळतील तुम्हाला. हे सगळे तर झाले जर्मन फूड रिलेटेड सुपर मार्केट्स. ह्या स्टोर्समध्ये तुम्हाला इंडियन किंवा एशियन फूड पण मिळतं, बट मोस्टली जर्मन फूड इथे मिळतं. पण जर तुम्हाला इंटरनॅशनल फूड किंवा इंटरनॅशनल क्विझिन्स साठी शॉपिंग करायची असेल तर त्यासाठी डिफरंट स्टोर्स इथे असतात. जसं की इंडियन शॉप्स असतात, डिफरंट एशियन शॉप्स असतात, आफ्रिकन शॉप्स असतात, जिथे तुम्हाला इंटरनॅशनल ग्रोसरी शॉपिंगचे खूप सारे ऑप्शन्स मिळतील आणि ऑथेंटिक फॉरेन प्रोडक्ट्स आणि फ्लेवर्स तुम्हाला तिथे मिळतील. 6 नंबर वी हॅव ड्रग स्टोर्स. तुम्हाला जर सिम्पल मेडिसिन्स किंवा स्किन केअर, मेकअप किंवा हायजीन रिलेटेड प्रोडक्ट्स, क्लीनलीनेस रिलेटेड प्रोडक्ट्स हे सगळे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर बेस्ट ड्रग स्टोर्स आहेत DM अँड रॉसमन. माझं पर्सनल फेवरेट DM आहे. इथे तुम्हाला प्रोटीन सप्लिमेंट्स मिळू शकतात, तुमचे व्हायटमिन कॅप्सूल्स मिळू शकतात, सिम्पल मेडिसिन्स मिळू शकतात, हेअर केअर, बॉडी केअर, हायजीन रिलेटेड सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला इथे मिळू शकतात. आणि फॅसिनेटिंग म्हणजे तुम्हाला फोटोकॉपीज किंवा प्रिंटआउट किंवा फोटोचे कोलाजेस किंवा फ्रेम्समध्ये टाकण्यासाठी फोटोचे प्रिंटआउट्स वगैरे पाहिजे असतील तर तेही या दोन्ही स्टोर्समध्ये तुम्हाला मिळतं. त्यांचा एक सेपरेट फोटोकॉपीचा सेक्शन असतो, तिथे जाऊन तुम्ही मोबाईलवरनं तुमचे प्रिंटआउट्स काढू शकता. आणि तिथे तुम्हाला जर असं मगवर कुणाचा फोटो वगैरे प्रिंटआउट काढून तुम्हाला जर गिफ्ट वगैरे कुणाला द्यायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. युजली ह्या दोन्ही स्टोर्समध्ये ग्रोसरी शॉपिंग रिलेटेड प्रोडक्ट्स जास्त मिळत नाहीत. थोडेफार फूड प्रोडक्ट्स इथे मिळतात, जसे की लेंटिल्स असतील आपले, जसे की तूर डाळ, मसूर डाळ, अख्खा मसूर, किंवा वेगवेगळे टाईप्स ऑफ पास्ता जर तुम्हाला पाहिजे असतील, कॅनमध्ये जे गुड्स येतात ते सगळे गुड्स, असे फूड प्रोडक्ट्स तुम्हाला मोस्टली DM अँड रॉसमनमध्ये मिळतील. तुम्हाला जर ग्लुटन फ्री प्रोडक्ट्स पाहिजे असतील तर तेही तुम्हाला DMमध्ये मिळतील. हे सगळे प्रोडक्ट्स मोस्टली बायो असतात आणि प्राईस पॉईंट वाईज पण खूप अफोर्डेबल असतात. नेक्स्ट ऑन नंबर 7 वी हॅव म्युलर. तर म्युलर एक खूप मोठं रिटेल स्टोअर आहे. म्हणजे जर तुम्हाला इमॅजिन करायचं असेल तर तुम्ही ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ DM किंवा रॉसमन असं इमॅजिन करू शकता. आणि म्युलरमध्ये तुम्हाला बोथ हाय एंड ॲज वेल एज अफोर्डेबल प्रोडक्ट्स मिळतील, जसं की हाय एंड परफ्यूम्स, व्हेरी हाय एंड मेकअप रिलेटेड प्रोडक्ट्स मिळतील,
म्युलर स्पेसिफिकली खूप फेमस आहे फॉर टॉयज आणि गिफ्ट्स अँड ऑल्सो स्टेशनरी गुड्स. मला पर्सनली म्युलरमध्ये जे डिफ्युजर्स मिळतात ना किंवा एअर फ्रेशनर्स ते खूप आवडतात. खूप फ्रेश असतात, खूप अफोर्डेबल पण आहेत आणि खूप लॉंग लास्टिंग पण आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त म्युलरमध्ये तुम्हाला खूप मोठं स्नॅक्स सेक्शन पण मिळेल जिथून तुम्ही स्नॅक्स ग्रॅब करू शकता. आता तुम्ही मला म्हणाल की ग्रोसरी रिलेटेड तर सगळं तू सांगितलंच आकांक्षा, पण आम्हाला जर औषधं किंवा मेडिसिन्स घ्यायचे असतील तर आम्ही कुठे जायचं? तर मेडिसिन्ससाठी जर्मनीमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे फार्मसीसाठी किंवा त्याला अपोथेके असं इथे म्हणतात. आणि तिथे जाऊन तुम्ही काउंटरला तुमचे मेडिसिन्स घेऊ शकता. हो, पण इथे इंडियासारखं नाही आहे की तुम्ही काउंटरला गेला आणि त्यांना सांगितलं की मला अमुक अमुक गोळी द्या, तर ते तुम्हाला तसं देतील लगेच. नाही, तर तुम्हाला इथे प्रिस्क्रिप्शन लागतं तुमच्या डॉक्टरकडनं. तर तुम्ही डिजिटल किंवा फिजिकल प्रिस्क्रिप्शन कॅरी करणं हे खूप मॅन्डेटरी आहे वाईल गोइंग टू अ फार्मसी ऑर अपोथेके इन जर्मनी. तर ते तुम्हाला आठवणीने घेऊन जायचं आहे. तर हे सगळं होतं बऱ्यापैकी वरवर जे मी तुम्हाला सांगितलं अबाउट ग्रोसरी स्टोअर्स इन जर्मनी आणि तुम्ही कुठल्या स्टोअरमध्ये काय एक्सपेक्ट करू शकता किंवा कुठल्या स्टोअरमध्ये तुम्हाला काय काय मिळेल. सो मी एक क्विक गाईड तुम्हाला प्रोव्हाइड करायचं ट्राय केलं आहे थ्रू हे व्हिडिओ. तुम्हाला जर एखादं स्टोअर आतून कसं दिसतं किंवा ॲक्च्युअल तिथे प्रोडक्ट्स काय काय मिळतात, ते प्रोडक्ट्स कसे दिसतात हे बघायचं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी एखाद्या स्टोअरमध्ये शॉपिंगला जाईन तेव्हा त्याचा व्हिडिओ नक्की बनवेन. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.